तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। खास करून आपली चालली ती आता सध्या मुंबई सिरीज, आणि या मुंबई सिरीजमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ते म्हणजे मुंबईमध्ये असलेलं भायखळा हे झू, खूप मोठा असं झू पार्क आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे हत्ती, पानघोडा, वाघ, त्याच्यानंतर खास करून इथं खास आकर्षण आहे ते म्हणजे पेंग्विन्स। ते पेंग्विन्स आपल्याला ह्या झू पार्कमध्ये बघायला भेटतात। पुण्याचा झू पार्क बघितला तिथे पण आम्हाला पेंग्विन्स बघायला नव्हते मिळाले, तर पेंग्विन्ससुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज बघायला भेटणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओना पूर्ण बघा। खास करून मुंबईच्या साईडला राहूनसुद्धा मी हा झू पार्क बघितला नव्हता, पहिल्यांदाच मी हा अनुभवतोय झू पार्क। तर बघा, आजची व्हिडिओ चांगली होणार आहे, व्हिडिओना पूर्ण बघा। झू पार्क जर तुम्हाला बघायचा असला ना, रेल्वे स्टेशनवरून उतरला, भायखळा रेल्वे स्टेशनवरून, तर तुम्हाला ईस्ट साईडला यायचं आहे आणि तिथून फक्त 1 किलोमीटरचं अंतरच आहे आणि 1 किलोमीटरच्या अंतरावरच आहे हे भायखळा झू पार्क। त्याच्यामुळे कोणतीही गाडी न करता सिद्धा म्हणजे सरळ तुम्ही चालत या आणि हा झू पार्क तुम्हाला दिसेल। त्या साईडला ऑफलाईन तिकीट आहे, त्या साईडला जर आपल्याला पैसे देऊन काढायचं असतील तर, आणि या साईडला ऑनलाईन। तर ऑनलाईन काढायचं झालं ना, देता काढून। इथं माणसं पण आहेत म्हणजे काढून पण, फॅमिली आणि कॅमेरा। फॅमिली नवरा बायको पाहिजे, नवरा बायको 2 मुलं। हां, 100, व्हिडिओग्राफी 300 चालेल, 300 द्या व्हिडिओ। मित्रांनो, आपण इथं पहिल्यांदाच तुम्हाला हे प्राणी संग्रहालय दाखवायचं आहे, त्याच्यामुळे आपण व्हिडिओग्राफी करणार आहोत। मोबाईल नंबर टाका तुमचा, पेमेंट करा। इथं मोबाईल नंबर। तर हे बघा, असं हे QR कोड येतं। नंतर QR कोड आपल्याला स्कॅन करायचा आहे मोबाईलने, आणि मोबाईलने पैसे सेंड करायचे आहेत। आता मोबाईलने आपले पैसे सेंड झाले आणि इकडं येणार ते तिकीट। आता इथून आपण तिकीट घेतले, तर चला आता आपण जायला ना तयार झालो। झू पार्कच्या आतमध्ये जायच्या अगोदर मित्रांनो, हा बाहेरचा पण जो नजारा आहे ना, तो पण नक्की बघा। बाहेर पण यांनी चांगलं असं सजवलं आहे। हे बघा, इथं आहे जिराफ आणि शत्रुमुर्ग, हरिण, आणि तिकडं वाघ, आणि मस्त असा याने धबधबा बनवला आहे। तर धबधबा पण मी तुम्हाला दाखवतो इथं। हे बघा धबधबा, आणि पाण्यात असलेली मगर बघा, पेंग्विन्स, तिकडं बदक, त्या सर्व काही माकड, तिकडं भालू, ससे वगैरे सर्व काय लावलेले आहेत बघा। हा आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे आणि हा बाहेर येण्यासाठी रस्ता आहे। झूमध्ये एंट्री केली ना, तर हा काला घोडा आहे। या काला घोड्याच्या लेफ्ट साईडला जायचं, म्हणजे डाव्या साईडून आपण सुरुवात करणार आहोत। म्हणजे आपल्याला मोठे सर्व काही आहेत ना, हत्ती वगैरे सर्व आपल्याला बघायला भेटतील। तर हे बघा, आपण डाव्या साईडने सुरुवात केली ना, तर पहिला आपल्याला हत्ती बघायला भेटेल। नंतर हा सिंह अजून आलेला नाही, पण वाघ वगैरे आहेत। त्याच्यानंतर मग हे भालू वगैरे बघायला सुरुवात भेटेल। मोठे प्राणी बघायला आपल्याला इकडून सुरुवात होईल। त्याच्यामुळे आपण चाललो तो म्हणजे डाव्या साईडने। स्टार्टिंगलाच आपल्याला बघायला भेटते ते म्हणजे आपली ही जुनी तोफ। ही बघा, जुन्या पद्धतीची तोफ। माझ्या आगमनाची वाट पहा, आणि इकडं बोर्ड लिहिलं आहे ते म्हणजे थांबा, मी लवकर येते। मित्रांनो, लवकरच ना सिंहसुद्धा या राणीच्या बागेमध्ये येणार आहे, आणि त्याची ना सर्व काही व्यवस्था त्यांनी केलेली आहे। तर बघा, सिंहाचा जो घर आहे ना, त्यांनी तयार करून ठेवला आहे, पण अजून सिंह आला नाही। पण सिंह अजून 6 महिने झाले, अजून आला नाही। 6 महिन्यापासून सांगतात की सिंह येणार आहे। तर सिंह आल्यानंतर ना, या काचाच्या आतमध्ये तो बसून राहणार आणि आपल्याला बघायला भेटणार आहे। काय तिथे हत्ती आहे,
हा बघा, हा पूर्ण एवढा आहे ना, हा एरिया हा अस्वलाचा घर आहे. आणि इथूनच आपल्याला इथं एक ही फक्त हे लावले सिमेंटाची, त्याच्यानंतर ही काच आहे, त्याच्यानंतर आपल्याला बघा भेटे भालू चालला. नाही तू चिक्की नाही दिली ना म्हणून रागवून गेला तो. कॅमेरा मोठा आहे भालू. काय मागतय? चिक्की. वृंदा बोलते चिक्की मागते भालू. आता या साईडला बघायला भेटेल ते म्हणजे वाघ, टायगर. तर टायगरचा जो घर आहे ना तो ह्या साईडला आहे आणि तो पण तसाच बघायला भेटणार आहे आपल्याला, तो म्हणजे कासांच्या जवळून. चिकी दे. शिवाय पण घाबरला, एकदम जवळ आला ना तिथे घाबरली आणि छोटी छोटी मुलं पण घाबरतायत. आला वाघ, बघ खायला, खा खा खा. चप्पत शिवाय लागला आमचं रडायला. आणि वाघ ना एकदम जवळून जवळून बघायला भेटतोय खरंच. शिवाय बघा रडतोय, घाबरला. बघा कोल्हा. मित्रांनो आता आपण बघायला आलो ते म्हणजे तरस आणि बिबट्या. ह्याच्यामध्ये ना प्रत्येक ठिकाणी अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे प्रत्येक प्राण्यांची. तसं आता चित्ता आणि बिबट्या हे कसं का ओळखायचं झालं ना तर ह्याचे बघा, जे चित्ता आहे ना याच्यावरचे जे स्पॉट आहेत दाग, आणि बिबट्याचे हे असे वर्तुळकोनिकार असे स्पॉट आहेत. आणि याच्या नाकावर ना, चित्त्याच्या नाकावरून बघा अशी लाईन गेलेली आहे, ही लाईन गेलेली आहे. आणि बिबट्याच्या चेहऱ्यावर असे स्पॉट आहेत. म्हणजे हे बघून आपण चित्ता कुठला आणि बिबट्या कुठला हे आपण ओळखू शकतो. तर ही सुद्धा माहिती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती दिलेली आहे. हे सुद्धा मस्तपैकी राणीच्या बागेमध्ये आपल्याला बघायला भेटते. आता 4-5 मिनटं झाले, वाट बघतोय आम्ही. ही कोणा अजून पाण्यातच आहेत ते. हे बघा तिकडं पण 2 हिप्पो होतं आणि इकडं पण 2च हिप्पो आहेत. ते पण आतमध्ये होते पाण्यात आणि हे पण आतमध्येच आहेत. हे बघा पाण्यात. तो बघा आला आला आला. तर कॅफे पण आहेत आणि कॅफेमध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळतात. म्हणजे थंडा, कोल्ड्रिंक, बर्गर, समोसा, वडापाव मिळत नाही आहे. पण जर आपण बाहेरून आणलं ना फूड तर चांगली गोष्ट आहे. कारण एक बर्गर 80 रुपयाचा आहे इथं. त्याच्यामुळे शक्यतो बाहेरूनच घेऊन या. फक्त तुम्ही तो नाश्ता घेऊन याल ना तो प्लॅस्टिकमध्ये घेऊन येऊ नका. कारण प्लॅस्टिकमध्ये आणल्यानंतर ते आतमध्ये एंट्री देत नाही आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे माकड एका कंपार्टमेंटमध्ये आपल्याला बघायला भेटतात. इथं वेगवेगळे माकड, त्यांच्या सवयी, ते राहतात, ते कसे राहतात, काय खातात,
तर ह्या सवयी त्यांच्या दाखवलेल्या आहेत. हे बघा मॅपनुसार आपण हत्ती बघितला होता, सिंह अजून आलेला नाही. नंतर बिअर बघितला, टायगर बघितला आणि असं बघत आपण पाणघोडा पण बघितला होता आणि इथे जे माकड होते ते पण बघितलं. तर आपण इथनं आलो आणि आता आपण इथं आहे. आता आपल्याला बघायचं आहे पेंग्विन मेन आणि त्याच्यानंतर राहिले ते म्हणजे हे सर्व पक्षी, पक्ष्यांचा पण राहिला आपल्याला बघायचा. हे पण इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यानंतर हे मगर पण आपल्याला बघायचं आहे. तर हे 1, 2 आणि 3 हे मेन अट्रॅक्शन राहिलेले आहेत. ते ना व्हिडिओ अजून पण पूर्ण बघा, मजा येईल व्हिडिओ बघायला. तर चला आता आपण बघायला चाललो पेंग्विन. तर पूर्ण बिल्डिंगच आहे पेंग्विनसाठी, ही पूर्ण बिल्डिंग आहे आणि आता ह्याच्यातच जायचं आहे आपल्याला पेंग्विन बघण्यासाठी. पेंग्विन बघायच्या अगोदर इकडं ऑक्टोपस, एक आपल्याला ऑक्टोपस बघायला भेटतोय. तर हे बघा मित्रांनो, जेवण्यासाठी हॉटेल पण आहे इथं. पण हॉटेलमध्ये ना तुम्हाला दाखवतो आम्ही जी प्लेट घेतली ती, ही प्लेट घेतली आहे, राईस आहे, पापड आणि 4 पुऱ्या आणि 3 भाज्या आणि दही दिलं आहे. तर ही प्लेट आहे टोटल 240 रुपयाची. आणि इकडे घेतली पावभाजी, तर पावभाजी आहे 200 रुपयाची. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 2 पाव घेतले, तर 2 पावांचे त्याने घेतले 40 रुपये. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, मगाशी पण जो कॅफे दाखवला ना, तर कॅफे पण महागच होता. तर हा हॉटेल पण मित्रांनो महाग आहे. तर शक्यतो तुम्ही येताय ना, तर बाहेरून जेवण घेऊन या. खास करून घरून घेऊन आला तर ठीक, नाहीतर बाहेरच्या हॉटेलमधून जेवण घेऊन या. कारण जी तिकीट आहे प्राणी संग्रहालयाची ती 100 रुपये आणि इथं जेवणाचा जो आहे ना तो थोडा नाही जास्त थोडासा महाग आहे मित्रांनो. तर नक्की तुम्ही शक्यतो झालं तर जेवण बाहेरूनच घेऊन या. बाकी कोट झाल्यानंतर झाडांचा कोट पण आहे, एक झाडांचा पण असा भाग आहे. तिथं पण झाडं पण लावलीत त्याने आणि झाडं पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला भेटतात. तर जो हा पूर्ण एरिया आहे ना, याच्यामध्ये गमल्यामध्ये म्हणजे लावलेल्या कुंडीमध्ये झाडं आहेत छोटी. तर हे पण आम्ही बघून झालं. तर हे पण थोडंफार बघण्यासारखं आहेत, कारण झाडांची प्रत्येक माहितीसुद्धा इथं सांगितलेली आहे. आता आम्ही बघायला चाललो आहे ते म्हणजे पक्षी आहेत आणि आपल्याला पक्षी बघायला भेटतील, मोर वगैरे. आणि मोर, कबूतर, त्याच्यानंतर बरेचसे पक्षी आहेत. तर ह्याच्यामध्ये ना बघायला भेटणार आहेत आपल्याला. तर चला ह्याच्यामध्ये जाऊन बघूया. हे बघा सर्व पक्ष्यांचा जर लावलेला असा आहे, मस्तपैकी अशी एक थीम केली त्यांनी आणि याच्यातच आपल्याला आता जायचं आहे. हा पूर्ण जो घर आहे ना, हा पूर्ण पोपटांचाच घर आहे. बरेचसे पोपट बसले ते बघा, 1, 2, तिकडे 3 आणि त्या साईडला बरेचसे पोपट आहेत. त्या साईडला इकडं राखाडी पोपट आहे हा.
आणि हा राखाडी पोपट इकडंच आहे बघा, हा पण जवळच आहे इथं. इकडे सैन्य मकाऊ बघा, हे बघा जवळ एकदम जवळून बघायला भेटतंय. हे बघा आपण हे बघितलं, त्याच्यानंतर हा पण पोपट बघितला आणि मालबरण पण बघितला आणि हा एक बघितला. हा बघितला नाही ना आपण, हा नाही बघितलाय, हा नाही बघितलाय. आणि एक राहिलाय तो म्हणजे आपला राष्ट्रीय पक्षी मोर राहिलाय बघायचा. तो बघूया आपल्याला पुढे बघायला भेटते काय. असे बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावले, त्यातला एक बोर्ड म्हणजे घार. हे बघा, त्याला पेरेग्रीन काल्फन बोलतात. हे पण पहिल्यांदाच माहीत झालं. आणि घार जेव्हा शिकारीसाठी खाली येते ना, तेव्हा ती 389 ह्या स्पीडने ती खाली येते आणि शिकार करते. आपल्या जेवणाचा आहे ना बंदोबस्त करते बघा, एवढ्या स्पीडने ती खाली येते आणि शिकार घेऊन जाते. आता वृंदा आणि शिवाय बघतात कासव. हे बघा कासवांचा ना जवळूनच बघायला भेटतंय कासव. हे पण हा स्विमिंग करतोय. ह्या साईडला ना मगर आहे, म्हणजे मगर आतमध्ये आहे. आणि वरून पण हा सीन बघता येतो आणि पाण्याच्या खालून पण, म्हणजे इथून काचा लावलेल्या आहेत आणि मगर खाली येताना पोहताना पण आपल्याला बघायला भेटते. पण आता झालं आहे काय, याचं काम चालू आहे. कमीत कमी महिनाभर ते 2 महिना अजून पण काम सुरू आहे. त्याच्यामुळं मगरीनं ना आतमध्ये ठेवलं आहे. आणि आता हे आपल्याला एक सीन हा बघायला भेटला नाही. आता खरंच मगरींचा जो हा एक सीन आहे ना, एकदम भारी आणि जबरदस्त असा बघायला भेटतो इथं. पण सध्या तो आपल्याकडून मिस होतोय. हे बघा पक्षी कसा वापर करतात आपल्या चोचीचा. हा बघा पानकोळी आहे ना, मासे पकडण्याची जाळ्यासारखा म्हणजे वापर करतो. आणि हा आहे चमच्यासारखा करतो, म्हणजे फावड्यासारखा. आणि फ्लेमिंगो करतो उलथणे, म्हणजे ह्याच्यासारखा करतो आपल्या चमच्यासारखा. आणि बदक आहे ना चिमट्यासारखा करतो वापर, नंतर मासे पकडायचं असलं. आणि करकोच्या पकडीसारखा वापर करतो. आणि बगला भाल्यासारखा. तर ही सर्व माहिती इथं दिलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे बघून झाला आमचा तो म्हणजे वीर माता जिजाबाई उद्यान, म्हणजे झू, म्हणजे त्यालाच राणीचा बाग असं बोलतायत. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब मात्र मित्रांनो नक्की करा. मित्रांनो तुमचे जे राहिलेले जे काही प्रश्न आहेत ना या झूबद्दल, तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. बरेचसे प्रश्न, कधी यायचं, कसं यायचं, कधी सुट्टी आहे, काय काय आतमध्ये जेवण घेऊन यायचं की नाही, या सर्व काही गोष्टींचा उत्तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. चला भेटू आता आपण आपल्या मुंबईच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.